आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय मन कसे पाप पुण्य करवतो। मन हेच काल विक्राळ आहे, हे जीवाला नाचवते। सुंदर स्त्री पाहून तिच्याशी भोग विलास करण्याची इच्छा मनात आणतो। स्त्री भोगून आनंद मनाने म्हणजे कालनिरंजनने घेतला। पाप जीवाच्या डोक्यावर लादले। वर्तमानात सरकारने कडक कायदा बनवला आहे। जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला तर त्याला 10 वर्षांची शिक्षा होते। अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास आजीवन कारावासाची शिक्षा होते। मनाच्या प्रेरणेने आनंद 2 मिनिटांचा तसेच दुःख पर्वता एवढे, म्हणून अगोदरच मनाला ज्ञानाच्या लगामाने रोखणे हितकारक आहे। अनुराग सागरच्या पान नंबर 154चा सारांश। दुसऱ्याची संपत्ती पाहून मन ती बळकावण्याची प्रेरणा करते। चोरी करून जीवाला दंड देवितो। परनिंदा परधन बळकावणे हे पाप आहे। काल याच प्रकारे जीवाला कर्माच्या बंधनात अडकवून ठेवतो। संताला विरोध तसेच गुरुद्रोह हे मनरूपाने कालच करवतो, जो घोर अपराध आहे। निरंजन चरित्र कालचे जाळे। परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले आहे की, धर्मदास, मी तुला धर्माचे म्हणजे धर्मराय काल याचे जाळे समजावतो। काल निरंजनाने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीताचे ज्ञान दिले। त्याला कर्मयोग उत्तम आहे असे सांगून युद्ध करायला लावले। ज्ञानयोगाने त्याला भ्रमित केले। अर्जुन तर अगोदरच प्रामाणिक भाषा बोलत होता, जे ज्ञान होते। म्हणत होता की युद्ध करून आपल्याच कुळातील पुतणे, भाऊ, मेहुणे, सासरे, काका, मोठ्या काकांना मारण्यापेक्षा तर भीक मागून निर्वाह करणे चांगले। मला अशा राज्याची आवश्यकता नाही जे पापातून प्राप्त होईल। त्याला घाबरवून धमकावून युद्ध करायला लावून नरकाचा भागी बनवले। ज्ञानयोगाचा बहाणा करून कर्मयोगावर जोर देऊन महापाप घडवले। अनुराग सागरच्या पान नंबर 155चा सारांश। धर्मदासजी यांनी प्रश्न केला की, हे प्रभू, आपण काल जाळे समजावले, आता हे सांगण्याची कृपा करा की जीवाने तुमच्या प्राप्तीसाठी काय करायला हवे। सद्गुरु म्हणजे कबीरजी यांचे वचन।